मित्रांनो आत्ताची एक रिअलिटी सांगतो, म्हणजे बऱ्याच लोकांना पटणार आहे. माझ्या इच्छा तर बरोबर पटणारच आहे का. तर माझं एज जवळजवळ 25. आमच्या ह्या एजला आत्ताची लोक लय सांगते बाबा लग्न कर लय माग लागतात. अरे लग्नाचं वय झालं लग्न कर, याच्या पुढच्यांना तर पाक मागच लागतात करून टाका, झालं नाही पुढे एज गेली. तर भावानं पण मी त्याच्यापेक्षा उलट सांगतो, खरोखर लग्न आहे ना करू नका. का तर त्याची आत्ताची रिअलिटी सांगतो बाबा, करू नका. कारण लोक एवढी नालायक घाण आहेत ना आत्ताचे, पोरगी असू दे पोरगा असू दे, काय लोक एवढी मेंटॅलिटी आहेत भावा की खरोखर लग्न झालं तरी यांची लपडी चालूच आहेत, लग्न नाही झालं तरी लपडी चालू आहेत. म्हणजे लिटरली आता एवढी समाजात घाण माणसं आहे ती, 2-2 लेकराच्या आया झाल्या तरी पोरी चालू आहे त्या तिसरीकडेच लपडं करते त्या. पण पोरांची पण काय तीच अवस्था, लग्न झाले तरी दुसऱ्याच्या बायकावर चालू आहे, दुसऱ्या पोरीवर चालू आहे, तेच झालं तरी. बरोबर ही रिअलिटी आहे. म्हणजे ही काय कोणाला बोलायचं नाही, पण खरोखर ही डार्क रिअलिटी आहे. लोक एवढी नालायक झाली नकत भावानं, एवढं सोपं नाही राहिलेलं. उद्ध्वस्त होते लोकांचे आयुष्य ना आता, उद्ध्वस्त झालेली काय लग्न करून सुद्धा. कारण ही अशी नालायक मेंटॅलिटीची माणसं जर भेटली ना, म्हणून सांगतो भावा, वय झालंय 30 होऊ दे 31 होऊ दे, लय लोक सांगतील 32 होऊ दे, यार तुझं 30 झालं 27 झालं, काय नाही भावा, योग्य माणूस भेटोपर्यंत आहे ना लग्न करू नको. कारण एकदा जर केलंस आणि अशी जर भेटली तुला, तुझ्या आयुष्याचं वाटोच लावून जाणार. आणि कोणी असते पोरगा असू दे पोरगी, दोन्ही मेंटॅलिटीमध्ये अशी आहेत भावा, लय लोक घाण मेंटॅलिटी आहेत भावा. त्यामुळे जे सांगताय ना लग्न कर काय नाही भावा, करू नको. योग्य जोपर्यंत भेटत नाही ना तोपर्यंत करू नको. कारण आत्ताची माणसं लय नालायक आहेत, लय म्हणजे लय नालायक आहेत. माझं पटतं तर फॉलो कर, शेअर कर भावा व्हिडिओ. पण या लग्नाच्या